नमस्कार मंडळी. पुरोगामी जगतामध्ये हिंदुत्वावर शंका, हिंदुत्वावर आक्षेप आणि हिंदुत्वावर शिवीगाळ हे प्रकरण नेहमीच चाललंय. पुराणातल्या व्यक्तिरेखा, कथा आणि पात्र यांना घेऊन हिंदू जीवन पद्धतीवर, हिंदू धर्मावर नेहमीच आक्रमणं केली जातात. कधी राम, कधी कृष्ण, तर कधी वेगवेगळे अवतार यावरती शिवीगाळ करणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. हे आक्षेप ज्या घटनांवर आधारित आहेत ते आक्षेप, घटना आणि याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणारी ही वेगळी मालिका, जिचं नाव आहे म्हणजे नेमकं काय, आणि तीच घेऊन तुमच्यासमोर आम्ही आलो आहोत. एक एक घटना अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी, एक एक आक्षेपाचं निराकरण करण्यासाठी. एक गोष्ट महत्त्वाची, यामध्ये कोणावर आरोप नाहीत, कोणावर आक्षेप नाहीत, पण जे आक्षेप आहेत त्याचं हे निराकरण. हजारो वर्षांपूर्वी जे काही होतं ते पुढच्या जगात येत असताना बऱ्यापैकी बदलून येत असतं. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला कळली आणि ती सगळ्यांच्यापर्यंत पोचली की ती बदलून येते. आपण आजकाल फेसबुकवर वगैरे बघतो. पण यालाच आक्षेपांचं स्वरूप दिलं की मग मात्र शंका उपस्थित करता येते. आता रामासोबत कृष्णचरित्रावर देखील असे मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेतले जातात. काय आहेत हे आक्षेप ते बघा. कृष्ण 16 सहस्त्र म्हणजे 16,000 बायकांचा नवरा होता. एवढ्या बायका करणारा कुठं देव असतो का? कृष्ण म्हणजे बैलवेडा होता. कृष्ण म्हणजे पोरींच्या मागं लागणारा होता, छेडखानी करणारा होता. आणि मग आपल्या गाण्यांमधून, आपल्या कथांच्यामधून कृष्णाची जी प्रतिमा येते, ना मानो गीतो दोंगी तुझे गारी रे, गवळ्याच्या पोरा तुझा भलताचं चाळा रे, बाजूबंद तोडा मोरी चुनरी फिफाडी रे, किंवा आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, या सगळ्या कृष्णाच्या रासलीलांचा विषय येतो. तेव्हा 16,000 बायकांच्या वरती आक्षेप घेतला जातो की कृष्णाच्या एवढ्या बायका कशा? अशा बायका करणारा कृष्ण देव मानावा का, असा देखील हिंदू विरोधी मंडळी आक्षेप घेत असतात. घटना काय आहे? घटना अशी आहे की नरकासुराच्या तावडीतून कृष्णानं अनेक दासींना सोडवलं आणि त्यांना बायका म्हणून स्वीकारलं. नरक चतुर्दशीचा संदर्भ आहे त्याला. त्या दिवशी सोडलं, नरकासुराचा वध केला म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. आणि त्यासोबत सत्यभामा, रुक्मिणी या अशा अनेक बायका, आणि त्यासोबत राधेवरचं प्रेम. म्हणजे 16,000 बायका असून सुद्धा पुन्हा राधा एक एक्स्ट्रा मटेरियल अफेअर, असा देखील आक्षेप आहे. पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे काय आहे प्रकरण सगळं. आता बघा, राधा ही कृष्णाची प्रियसी होती का? राधा कृष्णाची कोण होती? राधेच्या कृष्णाच्या मधला वय काय? याविषयी स्वतंत्रपणे आपण बोलूया. आता आपण 16 सहस्त्र बायकांविषयी बोलू. नरकासुराच्या तावडीतून अनेक दासींना सोडवल्यानंतर, खरं तर तावडीतून म्हणजे त्या त्याच्या जनानखान्यातल्या होत्या, त्यावेळेस जनानखाना शब्द नाही आहे, पण त्याच्या अंतःपुरातील दासींना सोडल्यानंतर त्या सगळ्या कृष्णाच्या समोर उभ्या राहिल्या आणि कृष्णानं सांगितलं, आजपासून तुम्ही मुक्त आहात, तुम्ही वाटेल तिथे जाऊ शकता. त्या म्हणाल्या, पण या नरकासुरानं आमच्या घरातून आम्हाला आणलंय, उचलून आणलंय, बंदिस्त करून आणलंय आणि आम्हाला त्याच्या अंतःपुरात ठेवलंय. आता आम्ही चरित्रहीन असल्याचा ठप्पा आमच्यावरती बसलेला आहे. आता एखाद्या माणसानं हरण करून आणलेली स्त्री परत आईवडील घेत नाहीत, समाजात त्यांना स्थान मिळत नाही, आम्ही कुठे जावं? कृष्णानं खूप सोपं उत्तर दिलं. तुम्हाला तुमचे घरचे स्वीकारणार नसतील तर इथे राहा, माझ्या राज्यात राहा. त्यांनी एक सोपा साधा प्रश्न विचारला आणि तो खूप गंभीर होता. त्या म्हणाल्या, कृष्णा, एक स्त्री आपल्या पित्याच्या घरी उपवर होईपर्यंत राहत असते. एक स्त्री आपल्या भावाच्या घरी उपवर होईपर्यंतच राहत असते. एक विशिष्ट मर्यादा आहे त्या घरी राहण्याची, आणि त्यानंतर त्या स्त्रीला तिच्या वडिलाच्या किंवा भावाच्या घरी राहण्याचा अधिकार पोचत नाही. आता 1 मिनिट पॉज देतो. तो काळ खूप जुना आहे. आताच्यासारखा फेमिनिस्ट नव्हता की बाईला असं का तसं का म्हणणारा. तो खूप जुना काळ आहे. कालानुरूप विचार करा. आताच्या काळाला जोडून बघू नका. स्त्री स्वातंत्र्य,
स्त्रीचं अभिव्यक्ती वगैरे वगैरे असले शब्द त्या काळात नव्हते. त्या काळातला हा प्रश्न होता. त्यांनी सांगितलं की एक स्त्री आपल्या पित्याच्या घरी किती काळ राहू शकते, भावाच्या घरी किती काळ राहावी, हे समाजमान्य काही नियम आहेत आणि त्या नियमांना आता आम्ही तोडू शकत नाही. तुझ्या घरी काय म्हणून राहावं. कृष्णानं साधा प्रश्न त्यांना विचारला. मग आयुष्यभर मरेपर्यंत कोणाच्या घरी स्त्रीला राहता येतं. त्या म्हणाल्या, आयुष्यभर मरेपर्यंत एका स्त्रीला आपल्या पतीच्या घरी राहता येतं. कृष्ण 2 मिनिटं दिग्मूढ झाला. तो म्हणाला, मग काय करणार. आम्हाला तुझ्या घरी राहायचं असेल तर आम्हाला तुझी पत्नी म्हणून राहावं लागेल. कृष्णच तो म्हणाला, ठीक आहे, जग विचारणार आहे ना फक्त तुम्ही कुठे राहताय म्हणून, कुणाकडे राहताय म्हणून, तर सांगा कृष्ण आमचा नवरा आहे आणि आम्ही कृष्णाच्या घरी राहतो. मोठी दिलदारी लागते हो या सगळ्या विषयाला. एवढ्या सगळ्या स्त्रियांचं पालनपोषण तर करायचं आहेच आहे, पण शेवटी जगाने विचारल्यावर होय त्या माझ्या पत्नी आहेत हे स्वीकारायचं आहे. कृष्णानं ते केलं. आणि आपण 16,000 स्त्रियांची जबाबदारी घेऊन पालनपोषण करणाऱ्या स्त्रियांना कृष्णाला बदफैली किंवा अंबट शौकीन म्हणण्याचा आक्षेप त्याच्यावरती नोंदवला. साधं गणित आहे. 16 सहस्त्र बायकांशी लग्न करायचं ठरलं आणि एक दिवस संसार करायचा ठरला तर 43 वर्ष 3 महिने इतका कालावधी कृष्णाला लागला असता. आणि बाकीच्या लीला कधी केल्यात. 15व्या वर्षी जरी कृष्णाचा पहिला विवाह झाला असं गृहीत धरलं तर एकेका पत्नीसोबत विवाह करून संसार करण्यासाठी कृष्णाचं वय 60 पर्यंत जायला हवं होतं. पण अनेक स्त्रियांना ज्यांचं शोषण झालंय, ज्यांना छळल्या गेलंय, अशा स्त्रियांना आपल्याकडं आधार देऊन, नात्याला नाव देऊन कृष्ण राहिला. हेच कृष्णचरित्राचं खूप मोठेपण आहे. म्हणूनच अशा आक्षेपांना उत्तर देणं आवश्यक आहे.